नमस्कार. साप्ताहिक विवेक तर्फे उद्योजक या विषयावर प्रकाशित होणारं जेन नेक्स्ट हे 11वं पुस्तक आणि त्या अनुषंगाने उद्योजकांची ही विशेष व्हिडिओ मालिका. प्रसिद्ध उद्योजकांच्या पुढच्या पिढीने व्यवसायात मारलेली यशस्वी धडक हा या प्रकल्पाचा मुख्य विषय. यातले सगळे उद्योजक हे यशस्वी तर आहेतच, पण आपला व्यवसाय जागतिक स्तरावर घेऊन जाण्याची त्यांची उमेद ही थक्क करणारी आहे. आपला व्यवसाय ब्रँड व्हावा ही त्यांची इच्छा आहे. यात ज्या 16 उद्योजकांचा समावेश आहे त्या उद्योजकांच्या दोन्ही पिढ्यांचा हा चालता बोलता इतिहास. विविध क्षेत्रातील उद्योजक, त्यांचा संघर्ष, त्यांनी मिळवलेलं यश हे या व्हिडिओ मालिकेच्या माध्यमातून आपल्याला जवळून अनुभवता येईल. आजच्या तरुण व्यावसायिकांना यातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. नवीन व्यावसायिक घडवण्यासाठी, त्यांच्यात ती उमेद जागवण्यासाठी ही व्हिडिओ मालिका आवर्जून पाहूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करूया. नमस्कार, मी परीक्षित रवींद्र प्रभुदेसाई, व्हाईस चेअरमन पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. पितांबरीने आता 35 वर्ष पूर्ण केली आहेत. या 35 वर्षात बायको गेली माहेरी काम करी पितांबरी बसणं, बायको आहे घरी तरी काम करी पितांबरी, असा संपूर्ण प्रवास आम्ही पूर्ण केलेला आहे. हा जो व्यवसाय आहे तर हा व्यवसायाची सुरुवात माझ्या बाबांनी आणि माझ्या आजोबांनी म्हणजे वामनराव प्रभुदेसाई आणि रवींद्र प्रभुदेसाई यांनी आमच्या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या लक्षात आले की मॅनेजमेंट डिग्री जर का आपल्याकडे नसेल तर आपण व्यवसाय करू शकणार नाही, म्हणून ते डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंटला ते जॉईन झाले आणि तिकडे त्यांना कन्सेप्ट कळला FMCG म्हणजे फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स. आणि मग ते जेव्हा ब्रेनस्टॉर्मिंग करत होते की आपण काय करू शकतो, कसं करू शकतो, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पितांबरी अशी एक पावडर आपण आणून आपण ती सगळीकडे घराघरामध्ये पोचवू शकतो. आणि काय सांगू, द रेस्ट इज हिस्ट्री. आता 35 वर्षामध्ये पितांबरीची जवळजवळ 88 पेक्षा अधिक उत्पादनं आहेत आणि पितांबरी जवळजवळ 21 देशांमध्ये देखील पितांबरीचं निर्यात होतं. पण प्रत्येक उद्योगाचा एक टर्निंग पॉइंट असतो आणि तो टर्निंग पॉइंट आला साधारणपणे 2005 ते 2006 साली, जेव्हा मनोहर जोशी एक भाषण घेत होते आणि त्या भाषणात त्यांनी सांगितलं की 100 कोटीचं महत्व काय आहे. तेव्हा साधारणपणे पितांबरी 10 कोटीची होती आणि तेव्हा आम्हाला ते स्वप्न पडलं की आपण आपला जो व्यवसाय आहे तो आपण 100 कोटीपर्यंत आपण कसा नेऊ शकतो. आणि 2010 साली हा आमचा जो पितांबरीचा जो व्यवसाय आहे हा आमचा 100 कोटीचा टप्पा देखील झाला. आता पाठच्याच वर्षी आम्ही जवळजवळ 340 करोडचा टप्पा पूर्ण केलेला आहे. पितांबरी आता काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तुम्हाला प्रत्येक राज्यामध्ये पितांबरी मिळेल आणि त्याचबरोबर पितांबरीची जी सगळी काही जी उत्पादनं आहेत तर ती सगळी पण मिळतील. तर 2013ला मी म्हणजे परीक्षित रवींद्र प्रभुदेसाई हे आम्ही बिझनेसमध्ये मी आलो आणि मग त्याच्यानंतर ठरवलं की आपल्याला जी प्रोडक्ट्स आपण आणतो तर ती इनोव्हेटिव्ह पाहिजेत आणि आपल्याला ती मार्केटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने विकता यायला पाहिजेत. तर मी आल्यानंतर संपूर्ण जो पितांबरीचं जे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे तर ती डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सुधारायची ठरवली. कारण काय, कुठचाही FMCGचा जो पाया असतो ही त्याची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असते. म्हणजे काय की जे दुकानदार आहेत, जे किराणा मालाचे दुकानदार आहेत, जे आपल्याकडनं आपला माल घेतात ते आपले मूळ ग्राहक आहेत आणि तोच या डिस्ट्रीब्युशन सिस्टीमचा पाया आहे. तर तो संपूर्ण पाया आम्ही भक्कम केला आणि त्याच्यावर हिंमतीवर आता आम्ही पुढची स्वप्न बघू शकतो. पितांबरी आता सांगायला आनंद होतो की आता फक्त एक कंपनी, नॅशनल कंपनी म्हणून राहिलेली नाहीये, तर ती आता मल्टीनॅशनल कंपनी आता झालेली आहे. पितांबरी नेपाळ नावाची आम्ही कंपनी नेपाळमध्ये उघडलेली आहे आणि येत्या 2 महिन्यामध्ये नेपाळमध्ये सुद्धा आमचं मॅन्युफॅक्चरिंग जे काय आहे प्रोडक्ट्स, आपल्या क्लिनिंग प्रोडक्ट्स, तर ते क्लिनिंग प्रोडक्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग चांगलं होणार आहे. पितांबरीनी भरपूर प्रोडक्टची खूप सारी चांगली एक मालिका आणली. पितांबरी शायनिंग पावडर असेल, पितांबरी दीपशक्ती दिव्याचे तेल असेल, पितांबरी रुचियाना जॅगरी पावडर असेल, पितांबरी क्युरॉनचे तेल असेल. याच्यात आम्ही नेहमी हेच बघितलं की जेव्हा आपण कुठचं पण प्रोडक्ट आणतो तर ते प्रोडक्ट अफोर्डेबल पाहिजे, ग्राहकाला जास्त महाग नको, पण त्याचबरोबर त्याची जी गुणवत्ता असेल तर ती बेस्ट क्वालिटी पाहिजे. आणि आम्ही पितांबरीमध्ये म्हणतो की वी से व्हॉट वी डिलिव्हर. आपण जे म्हणतो तर त्याला आपण खरं उतरतो आणि आपण आपल्या शब्दाला कधीच खोटं ठरवत नाही. ही पितांबरीची एक खासियत आहे. त्याचबरोबर पितांबरीत आम्हाला सांगावं असं वाटतं की पितांबरीचा जो आपला लोगो आहे तर त्याच्या खालती इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स असं आम्ही त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. कारण काय, इनोव्हेशन जर का नसेल तर कंपनी सस्टेन होऊ शकत नाही आणि इनोव्हेशन आमच्या रक्तात आहे. त्याच्यामुळे भारतात पहिल्यांदाच आम्ही
गोमूत्र किंवा जगात पहिल्यांदाच आम्ही गोमूत्राची आम्ही कॅप्सूल बनवली. त्याचबरोबर गोपियुष म्हणजे जो गाईचा चीक असतो तो त्याची आम्ही कॅप्सूल बनवली. त्याच्यानंतर दीपशक्ती जो दिव्याचं तेल हा जो कन्सेप्ट आहे हा भारतात आम्ही पहिल्यांदा आणला. त्याचबरोबर जी आमचं देवभक्ती अगरबत्ती जी आहे तर ती भारतातली पहिली नॅचरल मास प्रोड्युस्ड अगरबत्ती आहे. म्हणजे दापोलीला आपण त्याची शेती केलेली आहे सगळ्या फुलांची, म्हणजे चाफा असेल, मोगरा असेल, लॅव्हेंडर असेल, अशा विविध फुलांची शेती केली आणि त्या फुलांचा अर्क आम्ही आमच्या अगरबत्तीमध्ये घालतो. आणि म्हणून आम्ही म्हणतो की भारतातली पहिली मास प्रोड्युस्ड नॅचरल अगरबत्ती देखील पितांबरीने आणलेली. तर अशा इनोव्हेशन्समुळे आम्हाला खात्री आहे की आम्ही आमची जी काय लक्ष्य आहेत तर त्याच्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू. आणि येत्या साधारणपणे येत्या 10 वर्षात पितांबरीची घोडदौड हे एका 20 ते 30 देशांमध्ये सुद्धा आमचा घेऊन जाण्याचा आमचा मानस देखील आहे. इकडेच मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.